तुम्हाला तुमचं करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे का? मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। समजा तुम्ही 1,00,000 रुपये बँकेमध्ये 7% व्याजाने 10 वर्षासाठी ठेवले तर त्याचे 2,00,000 रुपये होतात। आपल्याला वाटतं की आपले पैसे डबल झाले, पण एक साधा हिशोब करा। आज जर मिसळ आपल्याला 50 रुपयाला मिळत असेल तर 10 वर्षांनी त्याची किंमत 100 रुपये होणार आहे। याचा अर्थ महागाई दुपटीपेक्षा जास्त होणार आहे। त्यामुळे बँकेत ठेवलेले 1,00,000 रुपये 10 वर्षांनी 2,00,000 रुपये जरी झाले असतील तरी त्याची किंमत तेवढीच असणार आहे। तर याचा अर्थ असा आहे की बँकेला फक्त आपण पैसे वापरायला दिले। हीच गोष्ट आरडी आणि रेग्युलर एसआयपीच्या बाबतीत आहे। मग याला उपाय काय? तर नक्कीच म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करून किंवा शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करून आपण वर्षाला 40 ते 50% रिटर्न्स मिळवू शकतो आणि महिन्याला फक्त 1,000 ते 5,000 रुपयाची गुंतवणूक करून आपण खूप कमी वर्षामध्ये 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयेपर्यंत प्रॉफिट कमवू शकतो। पण मार्केटमध्ये 3,000 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड्स आहेत आणि 5,000 पेक्षा जास्त शेअर्स आहेत आणि यापैकी काहीच म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स हे 40 ते 50% वार्षिक रिटर्न्स देऊ शकतात। मग असे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स स्वतः निवडायचे कसे आणि त्यामध्ये स्वतः गुंतवणूक करायची कशी हे तुम्हाला मी सांगणार आहे। तसंच शेअर मार्केटमध्ये डाटा अनालिसिस करून एआयच्या मदतीनं पॅसिव्ह ट्रेडिंग करायची कशी आणि स्विंग आणि पोझिशन ट्रेडिंग करून रेग्युलर मंथली इन्कम मिळवायचा कसा हे सुद्धा तुम्हाला मी शिकवणार आहे। त्यासाठी येत्या वीकेंडला आमचं झूम वेबिनार नक्की अटेंड करा। झूम वेबिनारसाठी खाली क्लिक करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा। तुम्हाला झूम वेबिनारचे सर्व डिटेल्स शेअर केले जातील।